पंचशील प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने येत्या 5 जून रोजी चांदोजी पावळे मंगल कार्यालयात होणाऱ्या सामूहिक बौद्ध विवाह मेळाव्याच्या चैतन्यनगर भागातील संत गाडगेबाबा चौकातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्रीलंका येथील बौद्ध धम्मगुरू माजी खासदार अतुर्लिय महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी माजी खासदार भिक्खू अतुर्लिय महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले, तर खुरगाव नांदुसा येथील श्रामणे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख मदंत पयाबोधी थेरो भिक्खू बुद्धभूषण यांनी मार्गदर्शन केले। विमलताई पंडित यांच्यासह विवाह मेळाव्याचे पदाधिकारी व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। Today I am here at the marriage office. I participated some anniversary program. I blessed them. This is very special place because they help to the underprivileged young people who are willing to marriage. This already they have been continuously 4 years over without any charge of money. That is very highly appreciated voluntary activity here. The member of Buddhist followers conducting here. I highly appreciate. I give blessing who are here. They want to marry without any charges as a welfare base. They do all the activities by using this office. Thank you very much. मागील 4 वर्षापासून बौद्ध विवाह मेळावा संयोजक इंजिनियर भरत कुमार कानिंदे साहेब सेवानिवृत्त अभियंता आहेत व त्यांचे सह संयोजक या ठिकाणावर आदरणीय इंजिनियर भीमराव धनजकर साहेब सेवानिवृत्त अभियंता आणि सर्व फार मोठी टीम म्हणजे त्यांच्यासोबत मागील 4 वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा घेण्यासाठी कार्यरत आहे। मागील अनेक वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून शेकडो विवाह म्हणजे जोडप्यांचे लग्न लागलेले आहेत। एका वर्षी जवळपास 30 जोडपे होते, दुसऱ्या वर्षी 29 जोडपे होते, मला वाटतं 30-40 असे जोडपे नेहमी 50पर्यंतसुद्धा म्हणजे नोंद होत असते। तर याही वर्षी जो सामूहिक विवाह सोहळा 5 जून रोजी होणारा आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय इंजिनियर अशोकराव येरेकर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सचिव इंजिनियर RB मादळे सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक BSNL, त्यानंतर उपाध्यक्ष भगवान धबडगे सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर, सहसचिव यशवंतराव उभारे शासकीय कंत्राटदार, निमंत्रक इंजिनियर प्रशांतजी ठमके, कोषाध्यक्ष गौतमराव कांबळे अशी ही संयोजन टीम आहे। त्यांचे प्रमुख इंजिनियर भरत कुमार कानिंदे साहेब आहेत, धनजकर साहेब आहेत आणि सर्व महिला म्हणजे स्वेच्छेनं याच्यामध्ये सहभागी होऊन या विवाह मेळाव्यासाठी ते सातत्यानं रात्रंदिवस काम करत असतात। आज या ठिकाणावर बौद्ध विवाह मेळाव्यासाठी एखादं ऑफिस असलं पाहिजे म्हणून इंजिनियर भरत कुमार कानिंदे साहेब संयोजक आहेत, धनजकर साहेब आहेत, यांनी एक इथं ऑफिस तयार केलेलं आहे। त्याचं उद्घाटन या ठिकाणावर संपन्न झालेलं आहे। सर्व समाजातील उपासक उपासिकांना, बौद्ध बांधवांना, भगिनींना मी नम्रतेची सूचना आव्हान करतोय की आपण आपल्या मुलामुलींचे लग्न हे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये करावेत, कारण हजारोंचा 1 लाखाच्या जवळपास उपासक उपासिका त्या महामेळाव्यासाठी उपस्थित राहत असतात। शेकडो जोडप्यांची लग्न लागत असतात। जास्त पैशाचा अपव्यय न करता, पैशाचा व्यर्थ खर्च न करता आपण सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपल्या मुलामुलींचे लग्न लावून आनंद आपलाही स्वतःचा द्विगुणित करावा आणि समाजाचा एकोपाही त्यामधून आपल्याला बघायला मिळेल। मी अधिकची अधिक नोंदणी कराव्यात याच्यासाठी मी सर्वांना आव्हान करतोय। सर्वांचं मंगल हो। सर्वांना जय भीम। बौद्ध विवाह मेळावा 2026चे मी कार्यकारिणीमध्ये, महिला कार्यकारिणीमध्ये आम्ही सदस्य आहे सगळ्याजणी। या विवाह मेळाव्याचं आमचे 4थं वर्ष आहे। पहिलं वर्ष 2023मध्ये आमचे 19 विवाहबद्ध झाले आहे जोडपे आणि 2024मध्ये आमचे 27 जोडपे विवाहबद्ध झालेले आहेत
25मध्ये 28 जोड विवाहबद्ध झालेली आहेत. यावर्षीसुद्धा आम्हाला 35च्या वर जाईल असा आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. आम्ही सगळे मिळून आमची महिला टीम, पुरुष टीम सगळे मिळून खूप मेहनत करत आहोत, सगळीकडे प्रचार करत आहोत. मी तुम्हाला सर्वांना अशी विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमचे विवाह मेळावा सक्सेस करावा ही विनंती. जय भीम. मी जयश्री प्रदीप भगत सर्व उपासक आणि उपासिकांना एक नम्र आवाहन करते की 2026चा विवाह मेळा हा 5 जून 2026ला चांदोजी पावडे या स्थळी होणार आहे. आणि सर्व जनतेला असं विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्याचे विवाह या मेळाव्यात करून आर्थिक खर्च कमी करून तोच खर्च शिक्षणावर करावा. आणि त्याच्यासाठी नोंदणीसाठी संपर्क कार्यालय म्हणून आज आपल्या शिव मंदिर रोडला इथे संपर्क कार्यालय आज उद्घाटन त्याचं केलेलं आहे. त्याच्यासाठी एक आपल्याला हक्काची जागा बसण्यासाठी आणि सर्वांना इथं काम करायला मदत होईल उन्हामुळे. तर माझ्यासोबत काम करायला नांगरेताई, पाटीलताई हे सगळे परिश्रम घेत आहेत. तरी सर्वांनी याच्यामध्ये आपल्या पाल्यांचे विवाह नोंदणी करून हा यशस्वी करण्यासाठी मदत करावी. लोकांना काय आवाहन करणार? लोकांना असे आवाहन करणार की कमी खर्चामध्ये आपल्या पाल्याचे लग्न जमवून तो आर्थिक जो कमी खर्चामध्ये कोण आर्थिक स्ट्रॉंग होऊन तो खर्च त्यांनी शिक्षणावर किंवा पुढील फ्युचरसाठी करावा. त्याच्यासाठी आमचा उद्देश आहे की सर्वसाधारण जनतेतून समाज आणि आर्थिक मदत घेऊन हा विवाह यशस्वी करण्यासाठी मदत करावी. भरतकुमार कानिंदे 2026च्या विवाह मेळाव्याचा संयोजक आहे आणि माझ्यासोबत आदरणीय आमचे मित्र भीमरावजी दनजकरसुद्धा आहेत आणि सर्व मंडळी महिला आणि पुरुष सर्व आमची ही समिती आहे. या समितीच्या वतीनं आज आम्ही इथं या एका कार्यालयाची निर्मिती केलेली आहे. इथून हे सर्व विवाह मेळाव्याचा कार्यभार चालणार आहे. म्हणून आज आम्ही आदरणीय आटोलियाजी श्रीलंका यांनासुद्धा बोलवलेले आहे. आदरणीय पय्या बोधीजी इथं त्यांनासुद्धा या कार्यक्रमासाठी आम्ही बोलवलेलं आहे. आणि या तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेला असं आव्हान करतो की ज्या जोडप्यांचे लग्न जमलेले असतील त्यांनी जास्तीत जास्त इथं नोंदणी करून या 2026च्या या विवाह मेळाव्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आपला खर्च टाळावा. सदर विवाह मेळावा हा जनतेच्या दानातूनच घेतला जातो आणि इथं जी दानदाते आहेत त्या दानदात्याकडूनच आपण सर्व निधी जमा करून समाजाच्या पैशातून हा विवाह मेळा घेतो. तरी सर्वांना आवाहन करतो की आपले नाव नोंदवून याच्यामध्ये सहभाग नोंदवा. मी इंजिनियर भीमराव धनजकर सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम करतो. मी या बौद्ध विवाह मेळाव्याचा मी संयोजक आहे भरतकुमार कानिंदे यांच्यासोबत. मी या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिकांना यांना अशी विनंती करतो, चैतन्यनगर या परिसरामध्ये बौद्ध विवाह मेळाव्यासाठी इथे कार्यालय आम्ही ओपनिंग केलेलं आहे. या ठिकाणी बौद्ध धर्मातील उपासक उपासिका येऊन इथं वधूवरांची नोंदणी करायची आहे आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी म्हणून हा उपक्रम आम्ही 4 वर्षापासून राबवत आहोत. तरी बौद्ध उपासक उपासिकांना सर्वांना अशी विनंती करतो या ठिकाणी की आपण आपल्या पाल्यांचे वधूवरांचे या ठिकाणी विवाह नोंदणी करावा, अनावश्यक खर्च टाळावा ही सर्वांना विनंती करतो. सप्रेम जय भीम. जय भीम. मी गौतम कांबळे भारतीय बौद्ध महासभेचा नांदेड उत्तर तालुका अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी बौद्ध विवाह मेळाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की हा विवाह सोहळा गेल्या 4 वर्षापासून अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पाडत आहे. म्हणून समस्त नांदेडकरांना, नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांना, माता भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की आपणही लग्नाचा विवाह सोहळ्याचा जो काही मोठा खर्च होत आहे तर तो टाळून या ठिकाणी आपण ह्या मंगल परिणयाच्या ठिकाणी, विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आपल्या पाल्यांचे या ठिकाणी विवाह करावेत आणि आपल्या आर्थिक जो काही आपला भार होणार आहे तो आर्थिक भार हा कमी करून तो आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी राखून ठेवावा. आणि ह्या बौद्ध विवाह सोहळ्याचा प्रत्येक नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर समस्त महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व बौद्ध बांधवांनी या ठिकाणी या विवाह मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी करून हा विवाह मेळावा या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी तमाम सर्व आंबेडकरी जनतेला, बौद्ध बांधवांना विनंती आहे आपणही या ठिकाणी येऊन हा विवाह सोहळा यशस्वी करावा. धन्यवाद.